नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे कर्नल माइंड या युट्यूब चॅनलवरती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एसक्यूएल चे डेटा टाइप्स कुठले कुठले असतात, आपण कुठे त्याचा यूज करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं एक इन डिटेल एक्सप्लेनेशन आणि प्रॅक्टिकल पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपण कुठे कोणता डेटाबेस च्या ॲट्रिब्यूट्समध्ये आपण डेटा टाइप कोणता वापरू शकतो. ओके. तर आज आपण कमांड प्रॉम्प्ट या शेलवरती आपण वापरणार आहोत. ठीक आहे. तर हे तुम्ही पूर्णपणे इंटरफेस पाहू शकतात की कमांड प्रॉम्प्टचा इंटरफेस आहे. हा इंटरफेस म्हणजे की थोडक्यात मायस्क्यूएल वर्कबेंच मध्ये आपण कसं अ, तुम्हाला युजर फ्रेंडली किंवा ग्राफिकली तुम्हाला दिसत असेल, पण इथे तुम्हाला संपूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये स्क्रीन दिसत असेल. ओके. तुम्ही इथे पाहू शकता की कुठलं पण ऍप्लिकेशन असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये एंटर करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड लागत असतो. तसंच त्या इथे मायस्क्वेलचं पण आहे. मी इथे क्वेरी लिहितो. मायस्क्वेल म्हणजे मायस्क्वेल मध्ये मला एंटर करायचं आहे आणि मायस्क्वेल मध्ये मला एंटर करायचं आहे. तर त्यासाठी युजर नेम हा द्यायला लागेल. आता माझा युजर नेम रूट हा असा आहे आणि त्याला पासवर्ड पण द्यायला लागेल. त्यामुळे इथे पी लिहिला पासवर्ड. ठीक आहे. तर माझा पासवर्ड आहे रूट. एंटर करताच काही गोष्टी लिहून आल्या की वेलकम टू द मायस्क्वेल मॉनिटर आणि काही अजून गोष्टी आहेत की जसं की सेमिकोलन आपण दिलं तेव्हा कोड आपला टर्मिनेट होतो, क्वेरी आपली टर्मिनेट होती, तिथे स्टॉप होते. ओके. अशा भरपूर गोष्टी तुम्ही त्याचा वापर करून एक्सप्लोर करू शकता. ठीक आहे. आता मला एक टेबल तयार करायचा आहे. ओके. मला एक टेबल तयार करायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की मी असा एक टेबल तयार करायचा विचार करतोय. मला असा टेबल तयार करायचा आहे, पण मला कुठले डेटा टाईप देऊ हे कळत नाहीये. ओके. तर आपल्याला एकदम बरोबर डेटा टाईप देता आला पाहिजे. आता मी इथे आय डी साठी एक सर्कल केलाय. ओके. तर मला आय डी साठी आय डी एक कुठल्या प्रकारामध्ये असेल की आय डी आपले इंटिजर टाईप मध्ये असेल. ठीक आहे. आयडी ला आपण इंटिजर दिलं. नेम आपलं कुठल्या ह्याच्यात असेल, टेक्स्ट मध्ये असेल. आता तर थोडक्यात जर टेक्स्ट द्यायचा असेल तर आपण वॅर कॅर हा वापरतो. ओके. इथे आपण वॅर कॅर हा डेटा टाईप देणार. त्यानंतर ऍड्रेस. तर ऍड्रेस आपला खूप मोठा पण असू शकतो. त्यासाठी आपण टेक्स्ट हा डेटा टाईप देतो. त्यानंतर डीओबी, डेट ऑफ बर्थ. ओके. डेट ऑफ बर्थ साठी आपण डेट हा डेटा टाईप वापरणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर राहिला फीज. फीज साठी आपण डेसिमल हा डेटा टाईप वापरतो. ओके. आता ह्याच्या सगळ्या डेटा टाईप आहेत, आपण त्याचा यूज करून एक एक्झाम्पल बनवून पाहूयात. मी पुन्हा माझ्या स्क्रीनवरती आलो. तर मला एक डेटाबेस आधी क्रिएट करायला लागेल. त्याचा यूज करून आपण मग आपल्याला एक टेबल बनवायचा आहे. ठीक आहे. मी आता पहिल्यांदा डेटाबेस कुठले कुठले माझ्या सिस्टीममध्ये अवेलेबल आहेत ते पाहून घेऊया. तर शो शो डेटाबेसेस. ठीक आहे. आता या तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती माझ्याकडे एवढे सगळे डेटाबेसेस आहेत ज्याच्यावर मी काहीतरी काम केलेलं आहे ते तुम्हाला दिसत आहे. ओके. आता मी एक डेटाबेस तयार करतो. क्रिएट डेटाबेस आणि त्याच्या डेटाबेसचं नाव. की मी सपोज एबीसी असं डेटाबेसचं नाव दिलं. माझे तुम्ही पाहू शकता इथे क्वेरी ओके आलेलं आहे आणि त्याचा टाइम फ्रेम पण दिसतोय 0.515 सेकंड मध्ये
माझी क्वेरी रन झाली. ठीक आहे. आता मी थोडंसं तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी एक क्वेरी रन करतो. बॅकवर्ड स्लॅश आणि एक्सपिरिटी मार्क, नंतर CLS म्हणजे क्लिअर स्क्रीन असं होतं. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीन माझी क्लिअर दिसत असेल. आता मी जो डेटाबेस क्रिएट केलेला आहे, मला त्याला यूज करायचं आहे. त्यासाठी मी यूज डेटाबेस असं लिहिण्याची गरज नाही, कारण आपण डेटाबेसच यूज करणार असतो. तर तुम्ही डिरेक्टली त्या डेटाबेसचं नाव लिहिलं तरी चालून जाईल. तर मी माझा ABC हा डेटाबेस क्रिएट केलेला आहे, म्हणून यूज ABC असं केलं. ओके. तुम्हाला पाहू शकता तुम्ही डेटाबेस चेंज असं तुम्हाला दिसत आहे. आता आपल्याला एक टेबल तयार करायचा आहे त्या डेटाबेसमध्ये. समजा मी माझा आता स्टुडंटचा मला टेबल तयार करायचा आहे, ज्या आपण मागच्या त्या हा जो आपला टेबल आहे, हा टेबल मला क्रिएट करायचा आहे. ओके. तर इथं मी लिहिलं क्रिएट टेबल. टेबलचं नाव काय आपल्याला लिहायचंय? स्टुडंट. आणि हे काय केस सेन्सिटिव्ह नाही आहे का, तुम्ही अप्पर केसमध्ये पण लिहू शकता आणि लोअर केसमध्ये सुद्धा लिहू शकता. त्यामुळे मी आता सध्या लोअर केसमध्ये लिहित आहे. क्रिएट टेबल स्टुडंट म्हणजे क्रिएट टेबल आणि टेबलचं नेम कोणतं असेल ते तुमचं लिहितंय. तुम्ही ब्रॅकेट पाहू शकता. ब्रॅकेट देण्याचे आपल्याला सिंटॅक्स नुसार त्या गोष्टी आपल्याला मॅन्डेटरी आहेत. आता पुढचा आता मला ID घ्यायचा आहे. ID म्हणजे आपलं जो काय रोल नंबर असेल, किंवा तुम्ही रोल नंबर पण घेऊ शकता बरं का. ID तिथे घेतला. ID चा डेटा टाईप आहे इंट. ओके. आता इंट जो आहे तो मी 5 व्हॅल्यू पर्यंत मी देऊ शकतो असं मला वाटतं. ठीक आहे. जसे कॉमा घेतला त्यानंतर त्याच्या नेक्स्ट लाईनला ते ऑटोमॅटिक तुम्ही एंटर केल्याच्यानंतर येतं. त्यानंतर नेम. नेम आपला आपण वारकेर मध्ये देऊयात. ओके. तर 50 पर्यंत माझं वारकेर असलं पाहिजे असं मी त्या सिस्टीमला, त्या SQL ला मी सांगत आहे. त्याच्यानंतर येतं तुमचं ॲड्रेस. ओके. तर ॲड्रेस हा आपला मोठा असू शकतो, तर मी टेक्स्ट असं देतो त्याला. मी याची साईज वाढवतो, 70 करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. तर तुम्ही कॉलम पाहू शकतात. हे कॉलम म्हणजे एक एक ॲट्रिब्यूट आहे, त्या ॲट्रिब्यूट नुसार आपण कॉलम ऍड करत चाललोय. पुढचा कॉलम आहे आपला डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ आपण डेट हा डेट टाईप वापरणार आहे. त्याच्यानंतर फीज. फीज आपण मोस्टली डेसिमल मध्ये देत असतो. ओके. आणि डेसिमलला तिथं सांगून द्यायचं की माझे 10 पर्यंत डिजिट असतील आणि 2 पॉईंट्स असतील. ठीक आहे. आणि आपला ब्रॅकेट क्लोज करायचा आणि सेमिकोलॉन देऊन टाकायचं, जेणेकरून आपली क्वेरी तिथेच स्टॉप होऊन जाईल. ओके. हे मी एंटर करताच क्वेरी ओके. ठीक आहे. आणि 0.50 सेकंडमध्ये आपला टेबल क्रिएट झाला. आता हा टेबल मला पाहायचा आहे. ओके. माझा टेबल ऍक्च्युअल मध्ये कसा क्रिएट झालाय, तर तुम्ही तिथं कमांड देऊ शकता की डिस्क्राईब. हा पूर्ण शब्द पण लिहू शकता आणि DESC असं पण लिहू शकता तुम्ही. माझ्या टेबलचं नाव काय? स्टुडंट. ठीक आहे. हे तुम्ही पाहू शकता की हे हे फील्ड आहेत, म्हणजे कॉलम. त्याच्यामध्ये ID, नेम, ऍड्रेस, डेट ऑफ बर्थ, फीज. आता ID चा टाईप काय होता रे? इंटिजर. नेम मध्ये काय होतं? varchar दिला होता. ऍड्रेस साठी आपण डेटा टाईप कुठला दिला होता? टेक्स्ट दिलता. डेट ऑफ बर्थ साठी डेट दिलता. फीज साठी डेसिमल दिला होता. ओके. आणि ह्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत, नल असेल, की असेल, त्या गोष्टी आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय, आणि पुढचा नेक्स्ट व्हिडिओ एक या
एसक्यूएल ची एक जबरदस्त स्टोरी की याच्या पाठीमागे कोण माणूस होता, हा कोणी बनवला, आणि आता सध्याला तो ऑरेकल कडे आहे, तर तो ऑरेकल कडे कसा आला. ठीक आहे, याची स्टोरी पाहणार आहोत. तर अ, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. आम्ही खूप मेहनत करून हे बनवत आहोत तुमच्यासाठी. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.